ठाण्यातील लुईसवाडीतील काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एसआरए पुनर्विकास प्रकल्पावरील सर्व आरोप निराधार असून विरोधकांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा दावा संस्थेचे सल्लागार अशोक वैती यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या प्रकल्पात 171 पात्र झोपडीधारक आणि एका मंदिरासह एकूण 172 लाभार्थी असून सर्व प्रक्रिया एसआरएच्या नियमानुसार पार पडल्याचं त्यांनी सांगितलंय। वैती यांच्या मते सर्व पात्र लाभार्थ्यांना 11 महिन्यांचे आगाऊ भाडे देण्यात आले असून उर्वरित भाड्याचे धनादेश एसआरए प्राधिकरणाकडे जमा करण्यात आलाय। काही झोपडीधारकांनी घरे रिकामी न केल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात आली। या प्रक्रियेमुळे प्रकल्पाला 6 महिन्यांचा विलंब झाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। प्रकल्पाविरोधातील आरोप हे काही व्यक्तींचे वैयक्तिक मत असून त्यांचा संस्थेशी संबंध नसल्याचा दावा करत दिशाभूल करणारे आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय। संस्थेचे सहप्रवर्तक सीताराम कांबळे यांनीही विकासकाविरोधात रहिवाशांची कोणतीही तक्रार नसल्याचं सांगितलंय। दरम्यान या प्रकल्पाचं भूमिपूजन 8 जुलै रोजी होणार असून पुनर्वसनासोबत मंदिर, 10वी पर्यंतची शाळा आणि विस्तारित उद्यान उभारण्यात येणार आहे। प्रकल्प 3 वर्षात पूर्ण करून लाभार्थ्यांना हक्काची घरं देण्याचं उद्दिष्ट असल्याचं विकासकांनी सांगितले। आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन साऊथफील्ड असेल, त्यानंतर आमचे कमिटी मेंबर असतील, मुख्य प्रवर्तक यांनी आज ह्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली। त्याच्यामध्ये साऊथफील्ड डेव्हलपर्स LLP यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये विविध प्रकल्प चालू आहेत आणि ते काही प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, काही प्रकल्पांची कामं सुरू झालीत। असं असताना अशा प्रकारचं त्यांचं तेवढी लॅबिलिटी नाही किंवा त्यांची कॅपॅसिटी नाही असं म्हणणं चुकीचं ठरणार। त्यांची पूर्ण जबाबदारीने ते काम करतायत इतर ठिकाणी, तशा प्रकारची जबाबदारी देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे। आम्ही देखील एखादं माणूस काम करणार आहे, त्याचं पोर्टफोलिओ असेल, त्यांची स्टॅबिलिटी असेल किंवा त्यांची कामाची कॅपॅसिटी आहे, हे सर्व तपासूनच आपण हे काम त्यांच्याकडे दिलेलं आहे त्या साऊथफील्डमध्ये। आणि असं असताना अशा प्रकारचं जर कोण म्हणत असेल ते चुकीचं आहे। त्याच्यामध्ये काही टेररिस्ट फंडच्या बाबतीत देखील एक वकिलांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं की टेररिस्ट फंड वापरतात। असं कुठेही जर निदर्शनास आलं तर आपण तर काय गव्हर्नमेंट त्यांच्यावर ॲक्शन घेईल अशा प्रकारचं देखील आपण त्या ठिकाणी सांगितलंय। कुठल्याही प्रकारचा फंड नाही, आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे कारवाई जर असं काय असेल तर त्याच्यावर कारवाई गव्हर्नमेंट करेल। पण त्यांनी कामं काय काय केली मुंबईमध्ये सर्व ब्रोशरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आज ह्या ठिकाणी जरी ही संस्था असेल, ह्या संस्थेच्या माध्यमातून जे काय लोकांचं देणं असेल, जे काय लोकांसाठी अपेक्षित पत्रव्यवहार असेल किंवा SRAच्या माध्यमातून ज्या सूचना दिल्या त्या सूचना पूर्ण केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये लोकांचं भाडं आहे ते 171 मधून 103 लोकांचं सोडून सर्वांचं भाडं दिलं आहे। तर 3 लोकांचं भाडं का नाही दिलं तर 3 लोक अपात्र असल्यामुळे भाडं दिलं नाही। ह्याच्यामध्ये एक म्हणजे 3 जण आहेत, त्या 3च्या विरुद्ध देखील काही लोकांनी म्हटलं की हे पात्र नसताना ह्यांना जागा देणार किंवा दिलेले ह्यांना पात्र केलेलं अशा प्रकारचं जे काय म्हणणं होतं ते चुकीचं आहे। 3 लोकांचं अपात्र आहे, त्याचा एक पेपर तुम्हाला तिघांचे अपात्र केलेलं आहे, हे SRAच्या माध्यमातून झालेलं आहे, सक्षम प्राधिकरण यांच्या माध्यमातून झालेलं आहे, ते देखील पेपर आपल्याला देईल। SP जे मुंबई SRAच्या माध्यमातून जे त्यांचं म्हणजे त्यांची बॅलन्स शीटच्या हिशोबाने असेल किंवा FC च्या माध्यमातून असेल, हे सर्व गोष्टी तपासून पाहूनच त्यांना ती मान्यता दिलेली आहे। मान्यता देताना मुंबईमधून दिलेली आहे आणि मुंबईमधून देत असताना त्या सर्व गोष्टी तपासून पाहिलेल्या आहेत। त्यांचं जे काही काम सुरू होतं, जेव्हा हे प्रोजेक्ट सादर करतात तेव्हा सादर करण्यापूर्वी त्यांचं एक अमाऊंट असते, ती अमाऊंट 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्यांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे। ती अमाऊंट तेवढी बॅलन्स आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज वाईज 2% ती अमाऊंट देखील आहे, ती देखील अमाऊंट त्यांनी त्या आज बँकेच्या खात्यामध्ये आहे। अशा प्रकारचं असताना अशा प्रकारचं जर म्हणणं असेल तर चुकीचं आहे। SRA सर्व गोष्टी तपासून त्यांनी घेतलेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की जरी कुठल्या चर्चा जरी असेंब्लीमध्ये झाली असेल तरी हरकत नाही, ठाण्यामध्ये इतर ठिकाणी जर असं होत असेल तर ते निदर्शनं आणून दिलं पाहिजे। पण ह्या प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार म्हणजे येणार नाही अशा प्रकारचं आम्ही काम केलेलं आहे आपल्या विकासकांनी आणि त्यांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारची तक्रार येणार नाही। नक्की ह्याच्यामधून एक चांगलं उद्याच भूमिपूजन आहे,
त्या पाऊस असला तरी काम करण्याची त्यांची तेवढी ताकद आहे, पाऊस असला तरी काम करू शकतात. तर लवकरात लवकर लोकांना ह्या ठिकाणी कसं राहायला येतील हेच पाहणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा पजेशन देणार आहोत तेव्हा पजेशन पहिला असणं, SRAचे जे लोक आहेत त्यांचं पजेशन पहिला, आणि त्याच्यानंतर काही महिन्यानंतर जी बिल्डिंग आहे सेलची, रिहॅबची तर पहिलं देणार, सेलची बिल्डिंगचं जे पजेशन आहे ते नंतर देणार. सर, एकंदरीत सदस्यांनी जे वाद घातले सगळे मिटले का? मला तर वाटतं मिटलेत. त्यांना देखील तुम्ही उद्या जर आलात तर त्यांना देखील काही विचारा प्रश्न, बाबा तुमचे काही तक्रारी आहेत का, काय आहेत. जसं मगाशी सांगितलं, जो कोण कदम आहेत त्यांना जर तुम्ही ऑन कॅमेरा जर विचारलं तर तो पण म्हणेल ठीक आहे बाबा, काय नाही, आमचा वाद होता तो मिटलेला आहे. जर जाऊन कॅमेऱ्यासमोर तो बोलणारच, पण असं कॅमेरा जर बाजूला ठेवून जर बोलला तर नक्की त्यांना देखील ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत समाधान मिळेल अशा प्रकारचं आपण काम केलेलं आहे. हे डेव्हलपर सगळ्यात चांगले आहेत, आणि म्हणजेच ते चांगलेच आहेत. कारण आमचे जे नगरसेवक पूर्वी होते आणि माजी महापौर अशोक वैती साहेब यांनी आत्तापर्यंत या एरियामध्ये डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न केले, आणि जेवढं काही केलेलं आहे सुविधा त्या त्यांनी चांगल्या रीतीने केल्या. आणि म्हणून त्याच्यामुळे काय झालं की सर्व जनतेचा त्यांच्या पाठीमागे पाठिंबा आहे, आणि जनतेला माहिती आहे की ते चांगलंच काम करतील, आणि त्यामुळे आमचा कुठेही काही त्याच्याबद्दल दुमत नाही, आणि हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पार पडेल अशी आमची आशा आहे. जवळजवळ 99% मिटलेला आहे. एक कुठे 1% कुठे बाकी असेल कोणाचं काही, जसं आता मगाशी सांगितलं एक व्यक्ती आहे, त्यांचे बी काही मतभेद असू शकतात, नाही अशत नाही, माणूस आहे त्याचा मतभेद असणार. ते मतभेद सोडवण्याचा प्रयत्न आतापर्यंत चालू होता आणि याच्या पुढेही चालू आहे, आणि त्याच्यातून पण हा प्रोजेक्ट सही सलामत उभा राहील अशी आम्हाला आशा वाटते. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।